फोरम ऑफ उल्लासनगर मैन्युफैक्चरर्स के अध्यक्ष श्री पीतू राजवानी को 8 अगस्त को जन्मदिन की हार्दिक हार्दिक शुभकामनाएं। और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। अंबरनाथ शहराच्या पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या उड्डाणपुलावरील वाढत्या खड्ड्यांच्या समस्येविरोधात युवा शक्ती प्रतिष्ठानने बुधवार 5 ऑगस्ट रोजी अनोखं व लक्षवेधी आंदोलन केलं। भर पावसात रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये बसून कार्यकर्त्यांनी प्रशासनाचा निषेध व्यक्त केला। युवा शक्ती प्रतिष्ठानचे आणि संस्थापक अशोक सिनिरप्पा आणि अध्यक्ष प्रकाश नलावडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं। उड्डाणपुलावरील खड्ड्यांमुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून अपघाताचा धोका वाढल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय। यावेळी आंदोलकांनी प्रशासनावर जोरदार टीका करत अधिकारी देखील याच मार्गाने प्रवास करतात, मग त्यांना हे खड्डे दिसत नाहीत का की ते हेलिकॉप्टरने प्रवास करतात, असा संतप्त सवाल उपस्थित केलाय। शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवरील खड्डे तात्काळ बुजवावेत, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही देण्यात आलाय। खड्ड्यांची तात्काळ दुरुस्ती झाली नाही तर 14 ऑगस्ट पर्यंत खड्ड्यांभोवती रांगोळी स्पर्धा आयोजित करून प्रशासनाचं लक्ष वेधलं जाईल, अशी संतप्त प्रतिक्रिया अध्यक्ष प्रकाश नलावडे यांनी व्यक्त केली आहे। साहेब, एक लक्षात घ्या, अंबरनाथ नगरपालिका ही आपली पश्चिमेला आहे। अंबरनाथचे प्रथम नागरिक हे आपल्या पूर्वेला राहतात। अंबरनाथचे द्वितीय महोदया या पूर्वेला राहतात। अंबरनाथचे तृतीय महोदय हे पूर्वेला राहतात आणि सर्व मॅक्झिमम नगरसेवक हे पूर्वेला राहतात। पूर्वेवरून पश्चिमेला नगरपालिकेत जात असताना तुमच्या मिनिट्स असतील, मीटिंग्स असतील, यासाठी तुम्हाला ह्याच रस्त्याने जायचंय ना। मग तुम्ही काय हेलिकॉप्टरने जाता काय? आणि ते हेलिकॉप्टर हेलिपॅड नगरपालिकेवर टाकल्यामुळे ते काल जे हेलिकॉप्टर नगरपालिका गळत होती त्या हेलिकॉप्टरमुळे गळत होती का? मग तुम्ही हेलिकॉप्टर जाता का तुम्ही? कारण हे रस्ते दिसत नाहीये का तुम्हाला? बरं, ठीक आहे, तुम्ही लोक बोलता की आम्ही विकासाच्या दृष्टीने आम्ही विचार करून आम्ही सर्व एकत्रितपणे काम करतोय, त्याच्यामुळे विरोधी पक्षाची तर गरज नाहीये। अरे, विरोधी पक्ष जर का तुमच्याकडे आवाज उचलत नाहीये, मग तुम्हाला हे प्रश्न दिसत नाहीये? लोकांच्या मरणाची वाट बघणार का तुम्ही? आज महाराष्ट्रामध्ये खड्ड्यामध्ये पडून अनेक विद्यार्थी, महिला, वयस्कर यांचा मृत्यू होतोय, गाडीत पडून लोकांचा मृत्यू होतोय, तरी तुम्हाला जागा येत नाहीत। जागा कधी येणार? मेणबत्त्या लावल्यावर? ऐका साहेब, होड्या सोडून आम्हाला 1 आठवडा झाला। हा, बस होड्या सोडल्यानंतर आम्ही यांना अल्टिमेटम दिला होता की जर का तुम्ही हे खड्डे भरले नाही तर आम्ही पुन्हा आंदोलन करू। त्याच्यामुळे आता आम्ही झेंडूबाम हे नागरिकांसाठी आहे, कारण अधिकाऱ्यांना त्याची गरज नाही। तर अधिकारी हेलिकॉप्टरमध्ये फिरतायत ना, दिल्लीला गेलेले आहेत। आणि लक्षात घ्या की हा जो आंदोलन इथं थांबणार नाहीये। 14 ऑगस्ट पर्यंत अंबरनाथमध्ये जेवढे खड्डे आहेत, रांगोळी स्पर्धा आम्ही लावणार आहोत आमच्या प्रतिष्ठानावर सगळ्या पक्षाच्या मार्फत। त्याच्यानंतर 15 ऑगस्टला बबलू भाऊ व अशोक भाऊ यांच्या नेतृत्वाखाली आम्ही भ्रष्ट अधिकारी हटाव या मोहिमेसाठी उपोषणला बसणार आहोत। माझं नाव अशोक सिनिरप्पा, युवा शक्ती प्रतिष्ठान संस्थापक। आज आपल्या अंबरनाथमध्ये एवढं मोठं शिवमंदिर आहे। शिवमंदिर हे जग पातळीवर गाजलेलं आहे शिवमंदिर, आणि श्रावण महिना एवढा पवित्र महिना सुरू झालेला असून हा महिन्याचा फक्त नगरपालिका बॅनरमध्ये ॲडव्हर्टायझिंग करते, लोकांना स्वागत करते, आणि स्वागत एवढं बेकार खराब रस्त्यापासून त्यांनी स्वागत केलंय। हे लोकांचं स्वागत केलं नाही, त्यांनी लोकांचा अनादर केलाय। आणि हे बघा, ही भुसा दाखवा मागे जरा। हा, तो भुसा नाही, अक्षरशः गटारामधला घाट टाकतात इकडं, लोकांना मूर्ख बनवतात ते, आणि ते स्वतः एसी मध्ये फिरतात, मस्त चांगल्या गाडीत फिरतात, हेलिकॉप्टर मध्ये फिरतात। लोकांचे असे हाल झाले पाहिजे आणि असे भ्रष्ट अधिकारी अंबरनाथला अजून लाभले पाहिजे, या अधिकाऱ्यांचा निषेध करतो। आणि उद्यापासून आम्ही रांगोळी स्पर्धा ठेवणार आहे त्यांच्यासाठी, आणि पहिला क्रमांक, दुसरा क्रमांक, तिसरा क्रमांक हे आम्ही सगळ्या अधिकाऱ्यांना देणार आहेत। आणि 15 ऑगस्ट पर्यंत हे कार्यक्रम झाले नाही तर आम्ही प्रत्येक अधिकाऱ्याचं नाव व फोटो प्रत्येक खड्ड्यांना देणार आहे। स्वामी समर्थ चौक असो, प्रकाशनगर मधला असो, अंबरनाथच्या विविध जागेमधले खड्डे
प्रत्येक अधिकाऱ्याचं नाव आणि फोटो देऊन त्या खड्ड्याचं नामकरण करणार आहे आम्ही. जसं चौकाला नाव आहे तसं प्रत्येक खड्ड्याला या भ्रष्ट अधिकाऱ्यांचं नाव देणार आहे. ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया अंबरनाथ. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.